बाबा बुरुज बांधायला. आला सरपंच घालून खादी, केली गावाची या बरबादी. पार पिळून घेतल या गाव, आण इथलाईट नाही ओ साधी. तर अभिमानाने सांग तुझं पोरग जनसेवक आहे. अख्ख्या गावाला तुला लावून म्हणतो. नाही ओ अजून काय लावायचं राहिलंय? विकास जर तू उद्या मिळाला झाली, झाली तर तुला काय हागणदारी पुरायचं का? काम बंद करा. उद्या तुमचं काम ते आणणार आहे. लागली 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 सरपंचासाठी ही कौंडळ. झालिया 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 आता प्रगती पायदळ. लागली 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 आता सरपंचाची कौंडळ. झालिया 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 आता प्रगती पायदळ. गावात झालाय गोंधळ, गली गल्लीत धावपळ सुरू. गावात झालाय गोंधळ, गली गल्लीत धावपळ सुरू. जो तो बघ बही पाया पुरत, कोणालाच नाही गावाची. पाणी बी सांडायला लागले आता काय करणार. काय सरपंच काय चाललंय? चाललोय बाबा बुरुज बांधायला. हा, बांधा बांधा. सरपंच कोणी बी उठतंय. मोका रात्री मटण खाल्लंय बो. लय चाल झाले दादा. गावातला पैसा बाहेर काढा एवढा ताण आला नाही. तेवढा ताण आता आला. येऊ आता जरा बरं वाटायला लागले. अंगठीची मी काहीच म्हणते. गल्लीत कोणी पुसत नव्हतं, आज त्याच्या दारात फॉर्च्युनरचं चाक फिरत. पांढरा शुभ्र लेंगान कडक इस्त्रीचा आता बरं वाटायला लागले. बाटलीत तरी काही काम आहे. जगाच्या कल्याणांग संताची भूती. राम 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 राम. थांबा थांबा थांबा. काय सरपंचांची संडास सुद्धा नाही बांधली, अख्ख्या गावाची संडास खाल्ली. हा, त्यांना बाथरूम नाही बांधता आलं. हा, सगळ्या गावाची संडास खाल्ली. आलं तुफान किती जिद्द ना सोडली, जप घेतली आकाशी सपने झाली खरी. तुला काय आखलीत कांदा पेरले काय उठकी उरत कवर ए ग बस. हा ते गप काय, बस. कोणाला अरे लग्नाचं वय झालंय तुझं. हा मग काय मग एखादा पाहुणा रावळा आलं पोरगी बघायला तर काय सांगायचं त्याला? तर अभिमानाने सांग तुझं पोरग जनसेवक आहे. अगं बया 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 जनसेवक जनसेवक. अरे काही बी करून जमत नसतं. अरे तुझं पोरग आता सरपंच होणार आहे. ए सोड काय? तू डोक्यातलं काढून टाकी. सरपंच फिरपंच कुणाची कामं नाही ती. सरपंच हा घरात नाही दाना आणि बाजीराव म्हणा कशाला पाहिजे रे? तू पटकीने उठ आणि काम धंदा बघ. उंदाडक्या करू नको गावात. फक्त मत द्यायचं काम करला का? तू भाई ना मला डोक्याला उगा शिकरू नको. एका झाडूच्या फटक्यात तुला सरपंच पद विसरायला लावीन मी. भावी सरपंच मग हवा भावी सरपंचाची. हा हवा हाय बर का हवा. मग नाही नाही अशी भेटले ना हवाच तुझी. क्लासचा विषय हा. आहे आपला. अरे तुला कळतंय का तू काय करतोय? हिला काय झाले रे? तू जा बरं तू. आमचं होतं नियोजन तुझा. तुला ना तुझं निवेदनच तू जाळ करतोय निवेदनाचा. आणि कृपया मला यावे. परत आहे ना परत मला काय बोलायचं नाही म्हणायचं नाही. मला आई असं मला आई तसं. तुझं तो बघायचं. कृपया यावे. तुला सांगून ठेवते तुझं तो बघायचं. हा बघू बस. सरपंच झालं का नाही जेवण? काय डोक्याला लागला काय? सकाळ सकाळ जेवण असतोय. मी करतो बा सकाळ सकाळ जेवण. बरं आहे का ना? काय म्हणतोय? बोल ना. हा.
ती विरोधी पार्टी चौकात गेली. काय? चला लवकर उरका ए, लवकर. चल उठ. ए, 50 बघूर. अरे 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 लय बिकट परिस्थिती आहे. चहा प्यायला सुद्धा पैसे नाहीत. मला नाही वाटत ती सरपंच होईल म्हणून. हे आला सरपंच घालून खादी केली गावाची या बरबादी पार पिळून घेतल या गाव आण इथलाईट नाही ओ साधी नाही ओ विकास झालाय भकास झाली चिखलाची दलदल लागली सरपंच चाललंय बाबा चर्चा थोडीफार आपल्याबद्दलच. आपल्याबद्दल ही लोखंड बी डुप्लिकेटच वापरलंय. काय काम केलं तरी आपल्याला काहीतरी करावं लागेल ना का? 100% करावं मी काय लागेल. म्हणतो कोणातरी भांडण लाव आणि आपण सोडू. वातावरण गावातलं पेटवायचंय. आता निवडणूक आली, आपल्याला नियोजन लावायचंय. मी उभा राहणार का? तू आहे. आपण तुला तिकडे काय आपण इथं- लई चर्चा चालू आहे रे. तिकडली चर्चा चालू आहे पण तिकडले भाई आपण कोण आहेत? अरे आपण करण भाऊ म्हणजे याच विषय का? करण्या उभा राहणार आहे वय. काय करण भाऊ बोल करण भाऊ. अरे सकाळी चहा प्यायला 50 रुपये मागत होतो आईला. गोष्टी चौकात काढायच्यात का? बघ केला काय आपलं- इथं ऐक. काय चाललंय? आता जरी पैसे नसले हा तर निवडणूक आली हा गावतवणी पैसा वाटायचा. 100%. 2 एकर गेलं तरी चालत. बघ माझ्यासाठी 2 एकर घालायला तयार आहे त्याच. अरे माझं नाही तुझं तुमचं भाऊ. आपण नंतर घेऊ तुझं विषय नाही. पण ह्या जाळाला जवळ करायचं नाही परत. सुट्टी नाही पण हा हे जाळान काय करते माणसामध्ये इज्जत काढते. बरं करण भाऊ हॉटेलला नेणार राव जेवायला. ओय गावात कुंदरे पंधरे होत नाहीत का आता? अरे एवढ्यात तर काय नाही लागत. ओय बाळा बोल ना. मला ना अशी ही असली चिटपट करण्यासाठी बॉडी बनवायची होईन कर. अरे तू चितपट काय तुझी ऑलरेडी बॉडी आहे. तू चितपट कोणाला करशील? आणि बाळा तसं पण काय आहे, कंड्या बुंड्या अंगठ्या बुंगट्या घालणाऱ्या माणसांनी ना आपल्याशी बोलू नाही हिमतीने कमावा. 100%. बरोबर आहे ना. माणसांची नरडी मुरगुळू नाही ना असं काही होत नाही. काय दमक लागते त्यात स्वतःनी कमवायला. गप्पा चप्पल चोर तुम्हाला तिघांना संघच मुरगाईन ह्याच्या बेन सरपंच लोकांनी मंदिरापुढे चपला सोडायच्या बंद केल्यात. अख्खी चव घातली यांनी आपली. होते का पण तुला? ए अरे गप की. हा आणि तसं पण पायाच्या अंगठ्याने गण लावणाऱ्या माणसांनी मला बोलू नका. सरपंच काय म्हणतोय गंधाव गेलाय राव. कसं आहे ना कासवाची चाल चालणाऱ्याने कधीच घोड्याच्या शर्यतीत पळू नये. होय म्हणजे आपण का सवयत का घोडा आहे? करण तू कासव नाही आणि घोडा नाही. मला वाटतं तू गाढव आहे. अरे सॉरी. सोपान प्लीज एक्सप्लेन. अरे सॉरी ला का करण करणच आहे. बरं थांब ह्यांचं निपटून घेऊ. उठू काय मी? थांब थांब. कर बाळा. करण तू बोल. नाही बोल बोल अरे मोकरा मी हानेन राव यांना. तू बोल करण. बोल बोल घे बोलून तू. नाही 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 बोल तू बोल. तू बोल. घे तू बोलून. बोल करण भाऊ. काय रे आवाज जरा थंड घ्या थोडंसं मागं सर. ए, मागं सर एक. एक मिनिट थांब डावा आता. तू बोल. एक काम करा तुम्ही दोघ जण इकडे या, माझ्याकडे त्या साईडने. ए बाळा बघ रे त्याच्याकडे जरा. नको नको ए. इथंच बोला काय असेल ते. ए चल चल माझ्यासोबत. नाही नाही नको नको. ए नको. ए डॅक ना तू गप बस रे. तू बोल. काय केलं 5 वर्ष सरपंच होतास ना? काय केलं सांग चल. काय केलं म्हणजे? बोल. सांग रे मी काय केलंय? आईला काय केलं ते आपल्याला नाही माहिती बुवा आता काय. कंडन अंगठे दिसतात फक्त ह्याच्या गळ्यात. दुसरं काय केलंय? तेच ना. ए याच्या व्यतिरिक्त काय केलंय तू? ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या सारख्यांची जिरील नाही काय मी? ए टाइम आहे अजून. हो चहापेक्षा किटली नाही गरम हवा. ए गप्रे तुझ्या डोक्यात वान बघल्यात गोचिड आहेत. अलीकडे थोडं बाळा. ए मी जातो मी चाललो मी. अरे इकडे बघ बघ तुला सांगतो काय ती थांब थोडं. बघू शेवट गुलाल आमचाच असणार. मुंडीव पाडणार तुला मुंडीव. ह्यांच्या कुठं नादी लागत बसला. चला आपल्याला काम आहे ते बिन काम आहे ते. चालल्यात कंजुरीला. ए बेबे लय आठवण येते तुझी मला. यार हा आय लव्ह यू. ए यार तू गप ना बाबा. काय तुझं हे काय नाही एक बेवड ये. ए बाबा तू गप बस ना. अरे थांब तुला कॉल करतो बाबा. थांब कॉल करतो. काय करायचं तुम्हाला? वांग करायचं का वांग? तुला बरीच कळतं का रे? बस कुठला रे तू?
पाय घे तिकडे. सरपंचाचा उजवा हात आहे, तुला माहित नाही का? सरपंचाचा डावा हात आहे का उजवा आहे? सरपंचाला दोन्ही हात आहेत. तुला आहे ना तुमचं चल बाजूला बसू नको माझ्या उठ. तू जा ना, मी बसलो इथं. जा अड्ड्यावर जाऊन ये. देशी पिऊन ये जा. कोण तू देशी बेशी अरे देशी पितो तू. सरपंच वही काय होय रे देशी प्यायचं. सरपंच म्हणते मग तुला सरपंच कळलं नाही कसली पेतोय ते जास्त अरे पाय घे ना तिकडे बाबा. असं मारे ना असं मला तुला धरीन डोकं उभा करीन. कोणाला? हा, तुला माझ्या नको ना आधी लागू. शांत शांत म्हणजे काय? धीराने घे जरा शांत घे. लय मी नको फोनवर बोलू. बोलतो मग गप बस ना तू बसलाय तर. हा सरपंच आहे का तुम्हाला सरपंचाला बोलावंच लागणार आहे. या बेवड्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला. सरपंचाच्या जीव आमचं लालबागला चाललंय. नेऊन सोडलं पाहिजे कोणाला? तुम्हाला. अरे तुमच्यासारखं तिकडे हिमालय हे मला सोडायचं तुम्हाला अलिबागला नेऊन सोडलं पाहिजे जंगलात. लाव फोन सर बोल अरे, मला लाव फोन. सरपंचाला बोलतोच काहीतरी दारूचा बंदोबस्त करायला. अरे कुठे लय त्रास दिलाय बेवडे. अरे उठ ए यार तो जा ना बाबा. का तू डोकं खातोय? तो का आले सरपंच जा घे मुका. सरपंच 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 तुम्हीच आमचे माय बाप आणि तुम्हीच आमचे गुरु. तुमच्यापासूनच आमचा दिवस सुरू आहे. सरपंच सकाळ सकाळी काय दारू प्यावा घ्या इकडे 30 रुपये. सकाळ डोक्या उन्हाळा तुम्ही उशिरा उठतात म्हणून तुम्हाला वाटतंय. मग काय बघून द्या घ्या लवकर. गाडीला आडवं येत असतात कसं बघून द्या राव अंगात नको सरपंच. झटू. सरपंच फोटो बघा हे फोटो 24 तास तो काय माझा तुमचा फोटो आहे का? तो माझा फोटो आहे का? अरे इथं दरिंद्र करण्याचं आहे राव तुमचा फोटो कुठे राहू दे राहू दे. फोटो आणि बिटो दाखवतोय मला. जावे हे अरे गाडी थुक थुक थुक. द्या झोपण मी हो का आडवा झोपण मी मी इकडून मला काय दे सरपंच सरपंच सरक सरक. बरोबर. 500 अरे देवा. 50 दे राव. नाही 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 त्याचा फोटो आहे ना तुझ्याकडे? त्याचा फोटो आहे एक ना? काम करा, चला. त्याचा फोटो आहे ना त्याच्याकडून पैसे ऐका जरा अरे, तुम्ही ऐका ऐका जरा. तो. नाही नाही सर ऐका सर सर. जरा. ऐका जरा अरे तुम्ही, चला. गाडीवर अर्थ बघ हाय का? हो लय रुपा बोलला बरं का बघू दादा तुम्ही कसं निवडून येता पुढच्या बारचीला. माझं मी बघा हा ना जाणार मग आडवं नको. मला इथं बसायचंय तुम्हाला काय इकडं करायचं साईडला बस. ते इकडे नाही इथं बसायचं मला जमत नाही आपल्याला पैसे हाय का तबक? जरा हो. अरे तुम्हाला वाचते आमचं आता मला वाचच येणार आहे सकाळ सकाळी तुमचं भागलं ना तुमचं भागलं ना तुमचं भागलंय ते हाय का? द्या 50,000 ए देवा. सर सर तुम्हाला बरं सांग ऐका ऐका करणे आलं तर माझ्याकडे 2 मिनिटं ऐका जरा वाचते म्हणा ऐका काय ऐका कचरी थाकलो काय मी वाचायला तोंडातून तर हागतोय ना. हाय का? काय गाडीवर आता? लोक सर सरपंच नवीन ऐका गाडी माझी 5 मिनिटं 5 मिनिटं अहो करण्याचा विषय तुम्हाला ऐकायचे का नाही बोल बोल. तो रात्री घरी आलता मला नाही सांगितलं आमचा वास येतो ना हाल इथून चल. बरोबर नाही 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 आता नाही नाही येत नाही येत. बोल बोल काय म्हणतो तू? तो म्हणलं तुला 500 देतो घरातलं सगळं मतदान घेऊन यायचं म्हणून द्यायचं मग. म्हणलं मी आमच्या सरपंच कोण 250 घेणार म्हणलं 250 आणि त्यांनाच आणणार म्हणलं शिक्का जा दिल तुला 50 जे. तिथं जा मी तिथं आलो कुठं? लगेच आलो जा. तुमचं काय कर तो आज पोहोचवर तुम्ही काय आलो केलं तुम्ही तर? अड्ड्यावर चला तर. नाही राहू द्या अड्ड्यावर चला सर. मग चला अहो ऐका मालक तुम्ही अड्ड्यावर तर चला. मला का तुमच्या पुढे आहे मी या या नक्की बरं का काय ते कुठं ना सरपंच काम चालू आहे. कुठलं इथं? कोरेगाव. होय काय ही काय सरळ आहे का नाही काय जेसीबीने खणलंय का माणसांना दिलं तर लईच वाकडं तिकडं बांधकाम जेसीबी बी नाही भेटली सरपंचाला. हा ना जेसीबी भेटली होती पण ते काय झालं हा ना? चालू कामात थोडं हे कधी झालं. नीट नसतं त्या माणसाचं हा. बांधकाम ह्याला काय बांधकाम म्हणतोय बाई काय आता जसं वापरलंय का नाही खरं खरं सांगा. काय आता आम्हाला सरपंच सांगते त्या हिशोबाने करावं लागतंय आता काय करता काम करा तिथं माणसं जाळा यायची माणसं आणि त्या माणसाच्या अंगावर पडायचं. तुमच्या पडलं तरी नावावर आम्ही काय करावं सरपंचाने सांगेन तसं करावं लागतंय आम्हाला काय सांगेन तसं.
तुमच्या नाव आल्यावर मग परत बसा मग तुम्ही आमच्या नावावर काय यायचे तेव्हा सरपंचाच्या काय नावावर येईन सगळं. बोला सरपंचाला ते बंद करून टाका. माणसाला किंमत द्यायची आहेत का नाही ते काम बी करू नका काय अजिबात. सरपंच आले दोघा ते सरपंचाला काय सरपंच असेल ते आलं, बोला. ते दांडा बघू बरं इकडं. ते दांडा दांडा द्या इकडे लवकर ते दांडा दांडा देऊन काय करता हा धरा हो का राहून द्या आता. सरपंच हे बघा ना हे काम अडवते ते म्हणतात काम बंद करा, काम क्वालिटीचं नाही. कसं काम करायची नेमकी माणसाने? का हो करण शेठ, काय प्रॉब्लेम आहे बरं तुम्हाला? आता चाललंय हे गावासाठी चाललंय ना, हे काय माझ्या घरी घ्यायचंय सगळं? काय राव तुम्हाला पटत आहे? करते ती कामं, आलेत लांबून पोट भरायला, तर भरून द्यायचे आपले पोट. मध्येच मध्ये प्रत्येक गोष्टीला ह्यो कामाचा प्रॉब्लेम आहे. आता हे काम तर चालूच आहे ना, हे काय माझं घरचं काम आहे का? आपल्या गाव करायचं काम अरे आहे सगळं. ह्याच्यापेक्षा मातीची बिताड बरी. ही पांढरं पॅक पडलंय सिमेंट. माझं काम काय करतो? म्हणणं आहे बरं तुमचं? आता बरं म्हणणं तुमचं आलं. मगाशी काय झालं? आलं रुपये करण मला शेठच म्हणलंय मी तुम्हाला शेठ. ही काय नाही, ही काम बिम बंद करायचं आहे. मला अधिकार आहे हे काम बंद करायचा. तुझं एक काम होऊ देणार नाही. काय कारण? काय कारण म्हणजे तू खटकतोस मला. कसं रे करण तुझं? काय तुला पिठात मांजरावाने हागायची सवय लागली. तीच पिठत उकरीतोस सारखी. हा, काय पटत आहे तुला? काय तुला काय गरज आहे असली डुप्लिकेट कामं करायची? तिकडे गरिबांची घरं फोडली आणि तू इथं मशानभूमी बांधली. आता ती पांढरी फेक मशानभूमी. मला काम होऊ द्यायचं नाही. तू काही कर. जर तू उद्या मिळाला तर तुला काय हागंदारीत पुरायचं का आम्ही? तिकडे नेऊन जाळायचं. मी जर मेलो ना म्युन्सिपाल्टीकडे जाईन पण तुझ्या मशानभूमीत जाणार नाही. त्या माणसाने जी जाळा येतात ना तीच माणसांच्या अंगावर मसून पुढे तर काय करतो तुझं? असं बी गोखाडीतच न्यायचं कामाचं आहे तू. हा मी जाईन कुठं पण गोखाडीत. तू असले हागून नको बसरू फक्त गावात. ही बंद करून टाका ही काम बिम आहे ती. काय काम बिम बंद होणार नाही. हागवण तर हागवण, ह्याच्यातच लोळायचं आणि ह्याच्यातच झोपायचं. अरे सरपंच काय बघा बोला. काय सरपंचांना सांगता असे प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कामं करावं लागतात आम्हाला. प्रत्येक जण असं भेटतेच 4-2 मग काय तुम्हाला सरपंचांना तरी सांगायचं? आमच्या सारखे भेटतात म्हणजे काय आम्ही काय भांगार भुंगा आहेत का गावात? अय दाब जरा. तू आणि तुझा रुबाब अय. घरी इकडे इकडे काय नाही म्हणजे हे असल्या माणसाचे संडासातले पैसे तरी खाल्लेत तो आणि आता माझ्या भूमीतले पैसे खातोय. तुझ्या घरचे गेलेत का पैसे? तुझ्या घरचे का काय? मग कुणाचे काय असणार? गावचे हा पैसे ना, आम्ही मग खाल्ले गावचे काय पैसे वकील? मग तुझा काय संबंध खायचे? कुणाचा संबंध आहे मग? गावाचा पैसा का तुझा काय संबंध आहे खायचा? गाव माझा ना, मी सरपंच ना आता गावाचा. उडतो का गाव मग सरपंच झाला मग नाही तर झोपून काय हा. करीन? तुझं काय ही संबंध हागवण बोलायचं? बंद कर. कोणी ऐक सांगतो तुला सरपंच असशील तू तुझ्या घरचा बरं का गावाचा. ही माझ्यापाशी रुबाब नाही दाखवायचं काय. तू एकटा शिकलेला नाही सांगतोय. हागवण काय हा. तुझ्या दारात हागलेत काय? अरे पण तू गावात हागतोय. मग ती गोळा कर ना. मग तू काय कचऱ्याच्या गाड्या काय आणल्या? तू झालाय ना. तू उचल ना. तू हागलाय तर कमून हागू मी? हा 5 वर्ष लागला रुबाब ताणायला. 2 मतांनी निवडून आला की कुण्या तुला शब्द देतो पुढल्या पंचवार्षिकला जर नाही ना निवडून आलो तर करण्या नाव नाही सांगणार तुला सांगतो बघ. अरे जाऊ दे बाबा, हे असले लय आले आणि लय गेले माझ्या पुढे. अरे पण मी नसून आलो तुला सांगतोय. म्हणून तर नाही आला ना तू कधी. मुंडीच्या काठावर टाकतो तुला बघ. राहू दे. लागला सांगा तू एक बघा, ऐकलं का तुम्ही? सरपंच हे काम करायचंय का नाही आम्ही हे नेमकं बंद काय करून टाक हे करायचं? काम चालू बिम. ठेवायचं, बंद काय नाही. चालू आता त्यांनी म्हणायचं बंद ठेवायचं, तुम्ही म्हणायचं चालू करायचं. पगार कोण देणार तुम्हाला? हा, तुम्हीच देणार हे आहे काम संबंध नाही बोलायचा. पण ह्यांनी इथं येऊन हे केलं नाही पाहिजे का काम आता? काय करीत नाही तुम्हाला दिसन. तुम्हाला ही रात्रीत नाही ना ही पाडून टाकलं सगळं रिशिबीने तर तुम्हाला बघा हो, हे- सरपंच बघा दिसलं तिथून पुढे. हा हा असं म्हणलं कसं करायचं काम? ते आम्हाला नाही सांगायचं काही. इथं सिमेंट नाही काय नाही काय नाही. सगळं मी काम करून घेणार. बघा सरपंच वाळूत तुमच्या माती लावून हिशोबाने. लावताय तुम्ही. अख्ख्या गावाला चुना लावून आणतो. अजून काय लावायचं राहिलंय? हे बाबा तू गप्प आहे बाबा. हो तुम्ही तुमचे काम करा. बरं ठीक आहे आम्ही करतो चालू. चालू नाही ही काम बंद करा. कुणा तुला व्यवस्थित सांगतोय ही काम बंद कर. तू ना काय काय ठेवलंय गावात सांग बरं. तू मथ्या बायांच्या अख्खे डोल खाल्ले, पोरांच्या सुकड्या खाल्ल्या, वरून चेंबर आहे आणि खालून खडक आहे. तू काय गावाचा विकास केला आणि लागला एक मशानभूमी माणसं जाळायला सुरू करते होतो. हा बघायची तिकडं तुला माझी ताकद? तिकडे तू घरात तुला माझी ताकदच बघायची का? बांधतोस तुला माझी ताकदच बघायची आहे का? मला तुझी ताकद काय दाखवणार आहेस तू माझ्या पुढे? बघायची आहे का तुला? हो घ्या काम आ, करून लागली घ्या बघ सगळं. आता लागली का? दलिंदर लाईट लावून ठेवली नुसते मोठे खांब त्यात आहे का लाईट? आका गाव लुटलं ना. या करण्याने जळांनी जरा जास्त चव काढली. त्याला बघावं लागेल आता तिकडे गावात गेल्या. ही काम बंद करा. उद्या तुमच्या कामावर स्टे आण तुम्ही. तुला सांगतो बाळा, बोल ना. उगा आपण आहेत म्हणून ते चलतो रे, नाही काय असं कोणी त्याला कुठं हाणला असतं, काय चालता फिरता मारला असतं जरा. त्याला चहा प्यायची लायकी नाही त्याची. हे आला गबस. करण भाऊ या 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 शेठ बसा. कुठं होते इतके दिवस? अरे. बसा बसा. अय, लईच वागावानी फुगलाय. लय घामाघूम झालात. वाघ नाही का मग मी? अरे करण भाऊ वागच आहे तू. वाघ भैया. सोपन प्लीज एक्सप्लेन. ए यार बाळा गप बस केला. अरे मित्र आहे. 24 तास नुसती चेष्टा 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 चेष्टा.
अरे भाऊ का रे एवढा कमी रागत आज? तुला कळतं का काय झालंय? काय झालंय बोल ना. बरं सॉरी की आता करण भाऊ चेष्टा पण करायची नाही का आम्ही तुमची. माणसं कोणसात बीजत घालतात तुम्ही. बरं बरं सॉरी आता मी काहीच बोलणार नाही तुम्ही बोलायचं आता. हं. एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट जरा सिरियसली घेत असं सांगतो तुम्हाला. सांग सांग काय झालं काय विषय. अरे माझा आणि कोणाचा वाद झाला मागाशी. अरे कोण कोण आहे अरे तुझा सरपंच सांग याला. त्या जवळ कस काय काय म्हणतो काय म्हणला काय म्हणला ते? काय झालं. काहीच नाही झालं, थांबा जरा. ते साईड चालू आहे तिकडं मशानभूमीची. हा हा अरे त्यांनी काहीच केलं नाही तिथं, नुसतं मशानभूमीत नुसतं पैसा आणि पैसा नुसतं खातोय म्हणा. ती लय रायवाड बाबा ती पोरग. त्याला असा केला पायाच पडायचा राहिला होता. कोण तू का त्यो. सोपन प्लीज एक्सप्लेन. अरे बाळा ह्यो कसा पाय पडेल त्याच्या. मला वाटलं त्यो पडला असन पाया. नाही नाही ह्याने त्याला पाय पडायला लावला असेल. ओके, त्यामुळे सांगतोय तुम्हाला आता तो पूर्ण गुंतलेला आहे. त्याचा भ्रष्टाचार मी बाहेर काढलाय. पण करण भाऊ ऐका ना मी काय म्हणतो. तेव काम करतोय त्याचं नाव निघतंय. आपण पण बघा ना कुठेतरी राहू थोडंफार तरी काम धंदा करायचं. करावं लागणार ना आता. 100% म्हणे आपण नुसतं असते त्याच्या त्याने आता गावाची काही ना काही प्रगती करतोय. आपल्याला प्रगती केल्याशिवाय आपल्या पण गाव पाठीमागे लागणार नाही ना. अरे पण तुम्ही त्याच्या बाजूने का माझ्या बाजूने? त्यांनी प्रगती केली म्हणतात राव गावाची. हा अशी तुम्ही चार चौघात म्हणलं तर माणसं परत त्यालाच मतदान देते. त्यांनी कितीही चांगली प्रगती केली, त्याचा डाव मोडून काढणं ही आपली जबाबदारी. कारण आपण विरोधी त्याच्या. ती काही पण होईल. मी काय सांगतोय त्यांनी किती पण चांगलं काम केलं ना तरी ते आपल्याला वाईटच काम दिसणार. बरोबर ते बघायचंच आपल्याला. पण लोकांचं काय लोकांच्या नजरेत बी त्याची इमेज पाडायची. हे एक बरोबर मुद्दा आहे बघ. त्याला काही पण करा, तो चांगला झाला नाही पाहिजे. बाळा आपण आजपासून तयारी लागायची म्हणजे लागायची. मस्त लोकांच्या नजरेत आपण आहे ना हे पाडतो हं. त्याच्या नजरेत पडतो पण लोकांच्या नजरेत नाही ना पडायचं. लोकांना त्याचं काम दिसणार आहे ना. पण आपलं काम दाखवायचं ना काम तिथं. होऊ द्यायचं नाही. मग आम्ही तीच म्हणतो तुम्ही आहे ना आता आहे ना कामाला लागा. चांगले गावात आहे ना प्रगतशील काम करू आपण आणि चला. लोकांना आहे ना चांगलं तुम्ही आहे ना. म्हणजे आपल्याला लागावं लागेल कामाला. हा, मग आपण सगळे ना सर्व ह्यांचं मान राखून आपल्याला कामाला हटणं गरजेचं आहे. काही नाही, उद्या रविवारी दर रविवारी आपण स्वच्छता करायची गावात. हा 100% आपण उपक्रम तो सुरू करायचा. करायचंय ना? खरं सांगा. 100% 100% म्हणे भाऊ. ओके, तर काय करायचं, दर रविवारी आपण गावात स्वच्छता सुरू करायची. ती केल्याशिवाय आपण गावात ओळखले जाणार नाही. बरोबर आहे. हा. फक्त ना तेव्हाच भेटणार आहे आपल्याला. क्रेडिट पाहिजेच. चालायचं आजपासूनच. अरे पण घरी जावं लागेल ना. बरं चला आता बाद झालं ना गावाचं कशाला की आता आपल्याला घरदार आहे का नाही. चला चला चला. हो, किती लय कागद पडल्यात. पूर्ण गाव साफ करून टाकायचंय. चालतंय, एक नंबर. जमतं जमतं. विषय हार्ड झाला. लागली 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 सरपंचासाठी ही कौंडळ. झाली आता प्रगती पायदळ. लागली 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 आता सरपंचाची कौंडळ. झाली आता प्रगती पायदळ. सरपंच काय चाललंय? चाललंय बाबा बुरुज बांधायला. आला सरपंच घालून खादी, केली गावाची या बरबादी. पार पिळून घेतलं या गाव, आणत लाईट नाही ओ साधी. आता रक्ताचे पारदर वाहिले ना तर काय अडचण नाही, पण तुला हे काम करू देणार नाही. नाही ओ विकास झालाय, भकास झाली चिखलाची दलदल. प्रश्न गावाच्या इज्जतीचा आहे. तासाभरात मला गावचा रिपोर्ट हवाय. जर गाव अस्वच्छ निघला तर सरपंच निधी कॅन्सल होईल. काय सरपंच झाले बा, मोठ्या पदवीला गेलं तर कुशाला भांगार इच्छित येतं. काय पटत आता भांगारात धंदा चालू केला का काय? लागली 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 आता सरपंचाची कौंडळ. अरे दत्ताल्या म्हणजे हागंदारी मुक्त गाव. झाली आता प्रगती पाय.
गावाची खंत कोणी भी उठके अन व्हायचं म्हणे सरपंच तो कोणी भी उठके. काय बाहेर गावात झालाय गोंधळ गली गल्लीत धावपळ सुरू. गावात झालाय गोंधळ गली गल्लीत धावपळ सुरू. बा काय सरपंचाला पटत आहे बा गावाभोवती भांगार याचा तिकडं आमच्या घराभोवती इथंच आहे भांगार काय पटत आहे बा आया बाया अशात कुणी नसतंय असं घरी हा लांब जाता ना तिकडं भांगार याचा लावय तिथं भांगार आहे का आमच्या घराभोवती काय गेलं आलं तुमचंच नाव घेऊ सरपंचाचं ठेवू बांधून तुम्हाला काय सरपंच झाले बा मोठ्या पदवीला गेलं तर कुशाला भांगार इथे देत काय पटत आता भांगारात धंदा चालू केला का काय हा असं असतं का कुठं मोठं पण व्हायचं आणि भांगार याचायचं लोक काय म्हणते ना कालपर्यंत ज्याला गल्लीत कोणी पुसत नव्हत आज त्याच्या दारात फॉर्च्युनरचं चाक फिर. कुठे आहेस रे बरं जसा असशील तसा आत्ताच्या आत्ता क्विक इथं मंदिरापाशी यायचं बरं का हा हा तिकड लई छान लागा रे लई हाणला असला हाणला बेकार सुजीला डायरेक्ट. मला नाही हाणलं पण कुमून काय मला हाणलंच नाही तुला बघ उचलून धरला होता. घेतला काय घेतला का नाही उचल उचल पटकीने उचल बस की खाली. अरे मी कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही उचला का पटकीने बसला का खाली कुणी का असा ना तू उचल ती उचल ती उचल तिथं आम्ही उचलू पण सरपंच व्हायचं मला लोकांचा गु काढावा लागतो कारण सांगायला होय मग कुणी निकडलं असं काय आणि मग अरे मग इथं काय करता चला ना घुस सापडू चला इथं पाला पाचोळा काय करता चला करेन सरपंच होणं एवढं सोपं नाही माणसांच्या काळजात शिरावं लागतं तू इथं जागा चपलापाशी पण नाही मला नाही वाटत तू सरपंच होईल. चल चल सगळे गाव स्वच्छ करायला नुसतं यार इथं लय कचरा इकडे. अरे कचरा सोड घुस सापड कचरा कुठं धुंडीत बसतो कचरा कुंडी नाही लागा नाही ना तू टाकायचं रे. हे करण्या थांब थांब म्हणजे करण्या हे काम माझं आहे आणि मीच करणार अरे अरे काय नाव करून घेतलंय काय काम तुझं काम मी गावचा सरपंच आहे म्हणलं हे काम मीच करणार अरे तुझं सरपंच असला ना मी जनसेवक आहे आणि स्वयंघोषित जनसेवक आहे जिंदाबाद जिंदाबाद. कोण मांजर ओळखलं रे. कारण कसं रे तुझं प्रत्येक कामात तुम्हाला अडवायतोच बरं का ए सांग रे त्याला सरपंच आडवा आम्ही नाही तुम्ही आम्हाला आडवा येतात आता तुम्ही सांगा एवढं मोठं आपलं देवाचं मंदिर आहे इथं आहेत का कचरा कोंड्या आहेत का हा नुसतं सरपंच बस नुसतं सरपंच काम काय काम केलं तुम्ही सांगा आम्हाला जिंगरूला तुम्हाला काम दाखवायचे का आता आम्ही काय केलं ती अरे करण ह्यांना काम काल दाखवायच्यात यांच्या तोंडाकडे बघून वाटतंय का यांनी आंघोळ केली असते म्हणून. ए अरे गपला का उशीतला शर्ट घालून आलाय. तुला शान आहे काही आलाच मग बूट घालून ये रे तू इकडून गपला का तुझ्या एका बुक्कीत आमचा बाळा हातरून नका जाऊ कुणी अरे गपला काय बोल नको तू बी ग बस काय चाव चाव लावली मागापासून ती काही का असं ना ती चाव चाव असू दे पेव पेव असू दे पण ही काम मी करणार आहे आणि मी करणार तू हालीतला तुला सांगितलं ना ते काम मीच करणार आहे हालीतला तू साईडला चल ही काम माझं आहे तू आता आलाच सकाळ धरून करतोय आम्ही हे करण्या ऐकला का मी तुझ्या पाया पडतो एवढं काम करू दिला का अख्खा गावात आहे दुसरं गाव कर ही तुम्ही आज नाही आपणच करायचं कपला का तू ही माझं काम आहे मी करणार आहे हो सरपंच हे आपलं काम आहे आणि आपणच करायचं ए गपतो. याला एका मिनिटात सपाचं भांडण नाही याला नीट समजून सांगा सरपंच. त्याला सांग हे अक्षा आपल्याला भांडण नाही करायचे तू जाऊ बरं घरी याला मला सोड भरतो एक मिनिट ह्याला एका मिनिटात सपाचं भांडतो मी आता परत बघू हे करण्या ऐकलं का गावात एक बी काम नीट नाही केलं एवढं तरी काम नीट करू दे मला ही करायचंय काम ही माझं काम आहे नाही नाही ऐकलं का मी तुझ्या पाया पडतो राव
पाय नको पडू तू, अख्ख्या गावातलं करतो, पण मला हितलं काम हित करायचं. तू बोलू नका अजिबात. सांगाला का तुम्ही त्याला काहीतरी सांगा म्हणजे कसं काय करेन, आम्हाला करायचंय. आम्हाला करा म्हणजे तुम्ही काय नाव करून घेतलं का अख्ख्या गावातली कामं? काय दाखव बरं कागदपत्र. करण्या ऐकला का एवढं तरी काम नीट करू दे मला. का अजिबात नाही. काय गावात तरी काय काम केले त्यांनी? सारा गुच करून ठेवलाय. नाही का ऐकायला का गरीबाला लुटून स्वतःचे पोट भरलेत. हातात अंगठा गाळायचे नाही त्यांच्या. 2 नंबरला आता 1 नंबरला आणायचं काम चालू आहे आपलं. काय नाही आयला कोणाला पाहिला मी आता हप्ता भरला होता. अंगणवाडीची मॅडम इथं ह्यानी सुकड्या खाल्ल्यात ना, त्याचा राडा चालू आहे. मॅडम नमस्कार. ते फॉर्मॅलिटी राहू द्या, आधी मला गावाची ओपन डिफिकेशन फ्री स्थिती बघायची आहे. वॉर्ड क्रमांक 3 मध्ये चला. ओपन डीपी म्हणजे नाही का ओपन डीपी आहेत ना मॅडम, ओपन टिपे आहेत ना आपल्या गावातले मोठे. गप्पा सरपंच, तुमच्याच्याने ती बी काम झालं नाही. रातच्या जाऊन म्या पत्र काढून 2 डिप्या ओपन केल्यात. तवा डिप्या ओपन झाल्यात, तवा ही आज सर्वे चालू आहे. अगं पाय घातल्या ओपन डिफिकेशन म्हणजे हागणदारी मुक्त गाव रे गाड्या. ओ नो. सरपंच काय विषय? काय नाही मॅडम आल्या का आपल्याला वॉर्ड क्रमांक 3 मध्ये पाणी करायला जायचंय. नाही तिथं नको. तिथं बापूरावच्या बायकोनी रस्त्यावर कचरा टाकलाय आणि तिथं जाऊन तिला बोलले की जे नाही ते चारते, ती पोटच भरतय. हो भाऊ तिथं नको. मॅडम आपण आहे ना 3 नंबर वार्ड मध्ये नको, तिथं आहे ना मेंटेनन्स चालू आहे. आपण 1 नंबर वार्ड मध्ये जाऊ, कारण तिथं आहे ना डिजिटल गार्डन आहे. डिजिटल गार्डन म्हणजे काय? डिजिटल गार्डन आयला नवीनच काहीतरी ऐकत आहे. अहो डिजिटल गार्डन म्हणजे तिथं काही झाडं नाहीत, तिथं आहे ना भेतडव आहे ना झाडांचे फोटो येतं आणि पक्ष्यांचे असे प्राण्यांचे फोटो येतं एकदम भारी भारी. तिथं आहे ना QR कोड आहे, स्कॅन केलं ना पक्ष्यांचा आवाज येतो, असा आवाज येतो. चला बघू. ही काय किस्सा येऊ? मला वाटतं बाजरी काढा घेऊन चालले. बाजरी नाही, मग आता तुरी काढा घेऊन झाले. मॅडम आतापर्यंत आहे ना आपल्या भावनी 80-90% ना घराचं काम केलेलं आहे. झाडं आपले इथं सोसायटीचं काम चालू होणार आहे. आता रस्त्याचं काम भावनीच केलेलं आहे. म्हणजे बरेच काम आपल्या भावनी चांगले केलेत आतापर्यंत. केलेत भाऊनीच केलेत. 1 नंबर काम केलेत ना. आणि भावच्या विरुद्ध भरपूर आहेत. त्यांचं कुणाचं ऐकायचं काय नाही. भाऊनी 1 नंबर कामे केले तर आतापर्यंत आहे ना भाऊची कुठं ओरड नाही, काय नाही. चला ऐकून. हा ही तिथं पण आपलं दुसंग वगैरे असे काय होणार. मातीत दुसंग हा ही मंजूर केलेलं आहे त्यांनी. केलंय ना. अहो काही रोडचं काम त्यांनीच केलेलं आहे. आज अर्धी भाकर घेतली. मॅडम हे रोडचं पण काम. हे काय? हे कचरा काय? तुम्हाला 150 कचरा कुंड्या दिल्यात, त्याचं काय केलं तुम्ही? घसरगुंड्या कचरा कुंड्या सरपंच आहेत ना आपल्या गावाने. हा कसं आहे मॅडम, तुम्ही दिल्या 150 कचरा कुंड्या, पण आमच्या सरपंचाला 120 गाया. 120 तिथे गेल्या गावानीला खायला आणि राहिल्या 10 मधल्या येतात आता फुटल्या आणि राहिल्या 5 तर 5 ही पाणी भरून ठेवतात. यार गप्रे तू गप्तो. सरपंच तुम्ही शांत राहा. तुम्ही कसं काम करताय ना ते मला चांगलं दिसतंय. आल्यापासून बघते तुमचे हे 2 चमचे ना मध्ये करतात. सरपंच तुम्ही आहेत का हे? अहो मॅडम यांनी गावातले सरपंच ठेवलं नाही, अख्खं चोरून नेलं. गप्रे तू सरपंच मी तुला आता मेला ना तुझ्याच ह्याला आणणार. असलं बोलत हे गावातलं पत्र सब ठेवलं नाही यांनी. मला उद्या गावाचा रिपोर्ट हवाय. जर मला गाव अस्वच्छ दिसला तर तुमचा सरपंच निधी कॅन्सल होईल, एवढं लक्षात ठेवा. बरोबर मॅडम, आय लाईक इट डिसिजन. तुम्ही पण शांत राहा. भाऊ आपल्याला तर आधीपासूनच इज्जत नाही लागा. चला मॅडम उरलेलं गाव दाखवतो तुम्हाला. मॅडम 2 मिनिट. ही रस्त्याने का म्हणून हागले ती
हा हे एवढे बाथरूम आलेले काय केले तू प्रश्न विचारा एक्सप्लेन विचारा एक्सप्लेन दिस. मॅडम काहीतरी विचारते. विचारा एक्सप्लेन करा करा. कसं आहे मॅडम, आता बसणारे काय नीट बसत नाहीत. आता नेतेत नळ बादल्या, त्याच्यामुळे मी बसली बायोमॅट्रिक. मग म्हाताऱ्यांचे आणि लहान लेकरांचे अंगठेच बसत नाहीत. म्हणून या अशा रांगोळ्या घातल्या तोय मरणाचे पाय भरत त्यांनी घाण वास सुटलाय. अयो कसला घाण घाणत आहे हो माग तुझ्या असल्या वासाने मॅडम उन्हातानाच्या चक्कर येऊन पडते. मरणाचा घाण वास सोडलाय. गपला का तुम्ही एकदम व्यवस्थित काम करा. जर मला गावात परत घाण दिसली तर तुमची सरपंच निधी पण कॅन्सल होईल आणि योग्य ते ऍक्शन घेतले जाईल. बरोबर कारवाई करा कारवाई. सॉरी. आता ही काम चालू आहे मॅडम, एवढं काम झालं. तुम्ही पुढच्या विजिटला जर आलात ना मॅडम, तुम्हाला पूर्ण गावात अशी सुई जरी पडली ना तरी सुद्धा ते आवाज येईल त्या सुईचा. इतकं चांगलं काम असणार आहे माझं मॅडम. बरोबर आहे काम चांगलं मग काम एकच नंबर करणार. आहे. मॅडम सावकाश हा तुम्ही सारखं इमानदार माणसांची गरज आहे. इमानदार म्हणलं कसं खूप होतं ह्याला बोलू दे ना मॅडमला. हो मॅडम हो ऐका मॅडम, ऐका ना माझं काय म्हणणं आहे, एवढी बार माझं ऐका आणि ते काय असेल ते सगळं आपण बोलून क्लिअर करूत मॅडम. ऐका प्लीज, खरंच एवढी बार ऐका ना. ऐका ना मॅडम, थांबा 2 मिनिटं. मॅडम ऐका ना एवढी बार. अहो मॅडम सर पाठी मग. अहो मॅडम अरे 2 मिनिटं ऐका. अरे चालना आधीच तर तू जर नीट काम केली असती तर आता मॅडमच्या पाया पडायची बारी असतील आलीच तुला भीक मागायची गरज आली. सरपंच काय चाललंय? चाललोय बाबा बुरुज बांधायला. आला सरपंच घालून खादी, केली गावाची या बरबादी. पार पिळून घेतलं या गाव, आणत लाईट नाही ओ साधी. आता रक्ताचे पाठ जर वाहिले ना तरी काय अडचण नाही, पण तुला हे काम करू देणार नाही. नाही ओ विकास झालाय, भकास झाली चिखलाची दलदल. गावाच्या इज्जतीचा. तासाभरात मला गावचा रिपोर्ट हवाय. जर गाव अस्वच्छ निघला तर सरपंच निधी कॅन्सल होईल. काय सरपंच झाले बा, मोठ्या पदवीला गेलं तर कुशाला भांगार यायची देत काय पटत आता भांगारात धंदा चालू केला का काय. अरे दत्ताल्या म्हणजे हागंदारी मुक्त गाव. गावात झालाय गोंधळ, गली गल्लीत धावपळ सुरू. गावात झालाय गोंधळ, गली गल्लीत धावपळ सुरू. सरपंच औषध पिली काय? सरपंच हो सरपंच. अयो आता सरपंच औषध घेतलं काय? आता माझ्याकडे कोण बघेन, गावातली काम कोण करायची राहिलेली. काय झालं एवढ्याला. अहो भाऊ काय असं पाडात मेल्यावर राव, मला वाटलं खरंच काय औषध दिवसात घेतलं काय. औषध? मग अरे अख्या गावाला औषध पाहिजे. मी नाही मारायचो पाटकीने. काय राव मराठी पटकेली इथं आम्ही घाबरून गेलोत ना पार. आता आम्हाला वाटलं गेले आता सरपंच, आता होतंय गावाचं काम. आता लवकर सरपंच उठ, ती घरी नाहीये, तेवढं पाणी उतरून दे मला. चल. तोंडाला फेस आलेलं बरं आहे.
काय म्हणला काय नाही पाण्याला पेता आला असं मग ठेवले पाणी जाऊ उतरलो जोड पाय सरपंच अरे पोट बरी आम्हाला भाकरी बरी काम करते ही पोटासाठी नाचतो मी परवा कोणाची. सरपंच कुत्र्याच्या गोवा माश्या के रे चाटू हो सरपंच गावाचे मायबाप या बाहेर या 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 बरं नाही तोंडावर थुकला सरपंच काय काम आहे बोला. काय सरपंच तुमच्या आशीर्वादाने घरकुल आलंय आणि मला सलाब सोडून आता पत्र टाकायचे. पत्र तू पत्र टाक नाही तर सलाब टाक तुझं सगळं मी पास करून येणार. आज का अख्ख्या गावाचे काढल्यात सरपंचानी हप्ते आणि आपलं काय राव पुढे सरपंच पण मला काय का असं बरं का मला कोणते पत्र वाईट टाकायचे माहिती का जे आपल्या चौकात टाकलेत का ₹1,00,000 4 पत्र ती टाकायच्या. असं आहे काय कस काय बरं सरपंच काय सेन्सर बिन्सर आहेत काय हा म्हणजे कसं ते तो उन्हाळ्यात थंडी आणि हिवाळ्यात गरमी लागतं का ₹1,00,000 4 पत्र कसं काय हो हाय स्टँडर्ड मेंटेन केले वा सरपंचाने तुला टाकायच्यात का आम्हाला पण टाकायचं. तुम्ही सलाब बिलाब ठेवू नका ही पत्र टाका ₹1,00,000 4 पत्र हा लय चांगली क्वालिटी बाहेर देशातून नाही त्यात काय मला वाटतंय हिरे नाही तर सोन्याचं पाणी असं भाऊ 100 अरे मग ये नाही का बरोबर बरोबर तुमचं काम काय ते तर बोला ना मला. हीच काम आहे आपल्याला पत्र टाकायचे तर तुम्ही जी ₹1,00,000 4 पत्र चौकात टाकलेत ना ती पत्र आम्हाला घरावर टाकायच्यात. आमची लाख नाही आमचे एकर जाऊन द्या पण तीच पत्र टाकायची. अरे करण तू गाव घेऊन कशाला पडतो बरं. मला सवय आहे. तुझ्या पुरतं बोल ना मग तू. मला सवय आहे आणि गाव घेऊन पडायला मग गावाचं कोण बघणार मी कोण आहे जनसेवक हा जनसेवक जिंदाबाद जिंदाबाद. आणि तसंही सांगतो गावाचा वाली मीच आहे आणि तू ना तू असलीच ₹1,00,000 4 पत्र टाक आणि गावाला चुना लावायचं काम कर. बरोबर. अरे गाव तू चौकात ठेवलं टाकले तर लाखाचे 4 पत्र आणि गाव अख्खं ठेवलंय उघड्यावर हा तुझं कसं झालंय माहिती का निश्चित ना लाखाची निसन नाही तर आहे ना ए करण अरे ग बसला का माझं घर आहे तू काय बोलतोय. आता घर आठवलं अख्खं गाव तू लुटून घाललं आणि तुला आता घर आठवायला लागलं होय. तू मला एवढं सांग अय इकडे बघ ती तू 4 लाखाचे पत्र तिथं मी काढेस कधी ना कधी काढणार बाहेर ती तुझं मी पण तू ही सांग तू राहिलेलं काम कधी करणार आहेस. तो माझा प्रश्न राहिला मी कधी बी पूर्ण करीन. गाव आमचं आहे आणि मी गावात जनसेवक आहे आणि मी गावातला माणूस आहे. तू जर असले काम अर्धनिर्देय सोडत राहिलं ना तर तुझं जेवढी पूर्ण काम झालेत ना ती कामाचं बरोबर बिल बाहेर काढत असतो मी. एवढे सांगत होतो किती जणांना घर नसताना घरकुल दिलेत ना ही मला माहिती की कधी काम पूर्ण करणार आहेस नाही तर आंदोलनाला बसत असतो सांगतो तुला. ए झाला का तू सारखे मच्छर मी बगला दाबून मारले तर बरं आता या मच्छराने तुझ्या नाही डोक्यात मुंगी आणल्या तर पैन झाली भाऊ. चला रे चला आंदोलन बसायचं घरावरच मोर्चा चला इथंच बसणार उन्हात अनात बसणार बरं इथंच बसायचं यार इतकी नाटक असते तू याची तशीच आहे इथं आंदोलन बसायचं कुणी येऊ नका. बाजारपणा करतो एवढं ठेव तुम्ही जेवलात ना सगळे हा, मग आंदोलन बसा बसा खाऊन पिऊन आंदोलन गुडीशो खाल्ली लाग मग आता सुट्टी नाही द्यायची त्यांनी हाकलून काढले दारातून त्या दारातच बसायचे आता चपला काढ आता लई वेळ बसायची आपल्याला. होय रे उपोषण म्हणजे आता हालायचंच नाही इथून. पण मी काय म्हणतोय खायला आणलंय काय आपल्याला अरे उपोषण ही पण तरी पण उपोषणाच्या आधी खायचं असते उपोषणात नसते. मी काय म्हणतो आधी पोट बन मग विठो बघायचा असतो. गप बस ह्याला सांग रे आता काय करा ऐका आता उपोषणावर बसलोच नारळ बिर देऊन त्याचा मन विचलित करा. त्याचे 4-5 कुत्रे येणार त्याला आपण पार खच्चीकरण करून टाकू त्याचं. बरोबर बरोबर त्यांनी पत्र्याचा लय मोठा घोळ केलाय. बरोबर लाखाचे 4 पत्र असतात तुम्हाला पटतंय आता आहे ना आपण काय करू डायरेक्ट नारे बिरे करू काहीतरी करावं लागेल ना आपल्याला. कसं करायचं घोषणा द्यावं लागतं. हा मी म्हणतो तसं तुम्ही माग म्हणायचं बरं का चालतं. हागून गेले कुत्रे लाखात बसले 4 पत्रे हा हागून गेले कुत्रे लाखात बसले 4 पत्रे. बस आता विषय हार्ड झालेला आहे. आता तू टेटस टाक चल लगेच गावाला कळू दे ना आपला विषय काय चालू आहे म्हणून काट चल.
हागून गेले कुत्रे, लाखात बसले 4च पत्रे, हागून गेले कुत्रे, लाखात बसले 4च पत्रे, हागून गेले कुत्रे. लाखात बसले 4च पत्रे. सरपंच हाय 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 सरपंच हाय 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 हाय. उठवा तरी कसं आता उठले असं कर कसं करते बर का. आता आपण लढलोत ना, आता आता अजिबात मागे सरायचं नाही बरं का. व्हिडिओ कसा गेला? व्हिडिओ एकदम व्हायरल गेलाय. आता खरी आतापासून खरी सुरू झाली बरं का. आपलं मोर्चा बिरच्या सगळी आपली पर्व सुरू झाल्या. सरपंच पर्यंत पोहोचला असं कर. सरपंच नाही अख्खा व्हायरल झालाय म्हणजे बघ ना. व्हायरल झाला व्हिडिओ. आता बरं का, आता आपण मागे हटून चालणार नाही. काय असेल ती ना आपली गावी मध्ये हाणायला इथं रक्ताचे पाठ जरी व्हायले ना, मारा माघार घ्यायची ना. पाठ जीव जरी गेला ना, जीव जरी गेला ना ओरडू ओरडू तरी विषय ना. आता मी घोषणा देतो, मागे म्हणायचं दे दे दे. हागून गेले कुत्रे, लाखात बसले 4च पत्रे, हागून गेले कुत्रे, लाखात बसले 4च पत्रे, हागून गेले कुत्रे, लाखात बसले 4च पत्रे, हागून गेले कुत्रे. लाखात बसले 4च पत्रे. हे चोळ पाय चोळ रे. ही तर कधी इज्जत देत नाही बा मला. अयो ए अयो ए ऐका ना, मला मुळे दुखत आहे थोडस. एका जागेवर बसून बसून थाळ आली म्हण. मी आलो फिरून जरा आलो. खात्रावळ खात्रावळ म्हणलाय मला. हे मिटून घ्या बरोबर. ए जाऊ दे रे, म्हणू दे. जा ये बरं लवकर जा. अयो लवकर या. लय दुखतय रे. उपोषणाला आहेत आपण, लवकर या. अयो लय दुखतय. कार्यकर्ता कसं पाहिजे. ए यार रे, त्याला नाही आला मुळ्यात बिळ्यात काय नाही. पोटात खायला गेला असं काय 100% खायला गेला. त्याला दमच निघत नाही म्हणे. नुसतं खाऊ गांड हे बुगत बदाड नाही झालं खाऊ खाऊ. हा बरोबर का नाही? लोकांचं बरोबर तुम्ही खाल्लं तोंडातलं लोक. आले बघू काय खाल्लंय काय नाही बघू. आले बरं का काय तर लपित बरं का. लपित काय हा बरोबर. अरे काय भाऊ काय नेमकं थोडं थोडं खा सगळ्यांनी. पोट दुखत त्याला. बघत नाही ना. सरपंच करणं झाला पाहिजे. कोणाशिव काय नाही बरं का. मॅडम मी कशाला फोन केलाय बाबा. हा मॅडम बोला ना. काय चाललंय तुमच्या गावात? उपोषणाला लोक बसले, सोशल मीडिया मध्ये पूर्ण व्हायरल होत चाललंय. काय चाललंय काय? हा आम्हाला वरून फोन यायला लागलेत. अहो तुमच्याच्यानी होते का? मी तिथं नाही मॅडम, ते मीच त्यांना सांगितलं तिथं बसायसाठी. तुम्ही नका येऊ. कशाला तुम्ही नका. मीच येते तिथं. नाही मॅडम ऐका. हॅलो. अवघड झालं कडे आता. आता मॅडम यायची म्हणल्यावर तर काय राव, हे करण्याने सगळा घाणच घातला. लागली 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 सरपंचासाठी ही कौंडळ. झाली आता प्रगती पायदळ. उठणाला खा मॅडम यायला लागल्या. तुम्ही काय बसला का इथं उपोषणाला? झाली
काय म्हणतोय माझ्याकडे बघा म्हणा, उठा म्हणा तुम्ही पाटपाटा. उठू शकत नाही आता. 5 मिनिटं आधी आला असता तू उठलो. आता उठू शकत नाही. काय राव तुम्ही लय घाणं घातलायला का? ऐका राव त्या मॅडम यायला लागल्या का? येऊ दे ना, फालू मॅडमच पाहिजेत. नाही ना मॅडम मॅडम आल्या. काय घोषणा द्यायचं त्या पटापटा. हागून गेले कुत्रे, लाखाचे 4 पत्रे. हागून गेले कुत्रे, लाखाचे 4 पत्रे. जिथं सरपंच गावातही हागले. हे आपलं कमसलं उपोषणाला. 5 वर्ष हात पाया पडून आता झालाय साऱ्या गावाचा बाप. हो यार द्या ना घोषणा तुम्ही. कमून थांबला सरपंच शांत? तुम्ही तुमच्याच दारात घोषणा करायला लागलात. लागली सरपंच. उपोषणचं कारण कळेल का बसलात तुम्ही? आमच्या गावात झालाय मॅडम भ्रष्टाचार. आमच्या गावात ह्या सरपंचांनी केलाय सगळा भ्रष्टाचार. लाखाचे 4 पत्र टाकल्यात आमच्या चौकात. सगळे काम अपूर्ण केल्यात आणि कचरा कुंडी एक नाही. आणि आम्ही मगाशी गेलो तर आम्हाला शिवाय दिल्यात. हा बरोबर. म्हणून आम्ही 2 दिवस झालो अन्न आणि पाणी सगळं त्याग करून आम्ही उपोषणाला बसलो. ते 2 दिवस झालं. हाती होतोय बरं का तुझं आता. आज होऊन दे काय व्हायचं ते. काय होऊन दे काय व्हायचे ते. मॅडम माझ्या दारात बसलाय आणि बडबड बडबड लावली मग धरून. उपोषणाला बसलोय. मॅडम बरोबर बोल. शांत बोला तुम्ही. बघा ह्या मॅडम ह्या सगळ्या सरपंचाने अख्ख्या म्हणजे मी सगळं कोरा चिठ्ठा घेऊन येतोय. ही कागदपत्र घरी बसून जमणार नाही कारण इथं आता. आता मला उठवा. सरपंचाने बरंच खाल्लंय वाटतं. सरपंचाने बरंच खाल्लंय. ह्या सरपंचाने आम्हाला एक काम धड केलं नाही आमचं. आम्ही 2 दिवस झालं बिगा अन्नपाण्याचं आम्ही बसलो होतो. चांगलंच उपासनाला खाऊन बसल्यात वाटतं. खाऊन नाही आम्हाला ही सगळं आम्हाला कट आहे. रचलाय सगळा कट आमच्यावर आरोप करण्यासाठी. दिसतंय ह्या माणसाने 1 लाखाचे 4 पत्र टाकलेत. 4 पत्र असतात की 1 लाखाची. अरे करण तुला फक्त 4च पत्रे दिसलेत का? बाकीचं काम केलं नाही दिसलं तुला? अरे अख्खा गावाने बघितलं तुझं घराचं काम. तू नको बोलू जास्त. काय मॅडम बघा तुम्ही असताना मला गप का हिथं बी दाबण्याचा प्रयत्न करतोय माणसांना. हे असलं का राजकारण आहे काही? सगळ्या गावात त्यांनी सगळं हुकुमशाही राबवली निसती. कोण काय बोलायला गेलं की माणसं लावितोय हाणायतोय. त्यामुळे हिथंच उपोषणाला बसणार. हिथं माझा जीव जाऊन द्या. पण हे सगळं काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आणतो 1 लाखाचे 4 पत्र कुठून आणलेत आणि त्या पत्र्यात काय हिरे आहेत का काय हे आम्हाला कळल्याशिवाय आम्ही काही इथून उठणार नाही. हे 1 लाखाचे 4 पत्राचं नेमकं काय विषय? अहो मॅडम ते पत्रे दिल्लीहून मागेलेत आणि त्याला ट्रान्सपोर्टला तेवढे पैसे लागले. ते ह्यांना आकले आहेत काही शिकलेत काही शिकलेले पोरत काय. दिल्लीहून पत्रे हिथले काय कारखाने काय पत्र्याचे काय जळलेत काय? बरोबर आहे. PSI बरोबर बोलतात. काय चुकतंय त्यांचं? बरोबर आहे. द्या उत्तर द्या. सांगा. मॅडम आम्ही मोठा गुन्हा दाखल करणार आहे. डायरेक्ट RTI दाखल करून आम्ही सगळी चौकशी मागवणार आहे. तर तुमचं आम्हाला सहकार्य पाहिजे. ही असली दडपशाही आम्हाला परवडणार नाही आणि आम्हाला आमच्या गावाला चालणार नाही. सांगा मॅडम हे आम्हाला काय सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आम्हाला मीठ फुटूस तर आम्ही इथं उपोषणाला बसलो. अहो मॅडम मी किती बी चांगले कामं केले ना तरी बी ह्यांना दिसत नाहीत. आणि वाईट असू चांगले असू तरी बी हे ते काहीच कामं बघत नाहीत. फक्त माझं वाईट बघते. तर तुम्ही यावेळेस जा घरी, मी बघते. तुम्ही आम्हाला ग्वाही द्या. आम्हाला तुम्ही डायरेक्ट सांगा की आम्ही ह्याचं गप तू ही असलंच करतो. हे मागून नुसतं थांब करतो पुढे काहीच काम करीत नाही. तुम्ही आम्हाला सांगा की ही नीट होईल म्हणून आणि ह्याच्यावर आम्ही चांगले ऍक्शन घेतो म्हणून आम्हाला सांगा आणि मग आम्ही आमचं पुरं काय करायचं. यावेळेस माझं ऐका, तुम्ही घरी जा, मी बघते. मॅडम तुमच्या तोंडाकडे बघून आम्ही आता जातोय बरं का. पण आम्हाला ना असली हुकुमशाही अजिबात पटत नाही सांगतोय. तुम्ही शब्द मान देऊन आम्ही चाललो होतो आणि ही असलं नको. हे काय चालू आहे सरपंच? सांगा. मॅडम ही आता पहिली बार होती लास्टची बार होती. इथून पुढे आधी पण झालेलं आहे हे. निवाळा येण्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस आहे मॅडम. आता कसं झालंय मॅडम माझं नाव पडलंय लांडगा. मी काही केलं ना ती माझ्याच अंगलट येणार आहे. बरं आता इथून पुढे तुम्हाला कसलीच तक्रार होणार नाही. आता इतक्याला मग आलात तुम्ही तर चला घरी चहा वगैरे घेऊ. चला
सरपंचाने आता चहा पाजून माणसं बोलवली. झाला या गाव सारा गोळा, या गावात कारभारी सोळा.